आणि आता वसंत मोरेंच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी। वसंत मोरे अपघातातून थोडक्यात बचावलेत। फेसबुक लाईव्ह करताना प्रसंग ओढावला होता। नवले पुलावरच्या अपघातासंदर्भात त्यांचं लाईव्ह सुरू होतं, मात्र याच लाईव्हच्या दरम्यान ते अपघातातून थोडक्यात बचावलेले आहेत। नवले पुलावर अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना काय करता येतील या विषयाचं त्यांचं फेसबुक लाईव्ह सुरू होतं, मात्र त्याच वेळी कात्रज बोगद्यातून भरधाव वेगानं एक टेम्पो वसंत मोरे यांच्या अगदी जवळून गेला। या अपघातातून ते थोडक्यात बचावलेले आहेत। स्पीड 30 से करा। अरे स्पीड 30 से केल्यामुळे एकतर दंडाची नितीन अडवायला लागणार बघितलं आत्ताच तुम्ही आमच्याच बरोबर अपघात घडला असता। ज्या स्पीडने आम्ही आता पूर्णपणे रोडच्या बाजूला आहे, आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये थांबलोय। म्हणजे रस्ता संपल्यानंतर ना आम्ही बाजूला थांबलोय। तरी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।